गण गण गणात बोते। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओची थंबनेल पाहून तुम्हाला वाटलं असेल की का बरं जायचं शेगावला। याचे उत्तर तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। चला तर मग जाऊया शेगावला। पुण्याहून आम्ही नागपूर एक्सप्रेसने शेगावला निघालो। साधारणतः 10 ते 11 तासाचा प्रवास करावा लागतो। याचे तिकीट दर पुणे ते शेगाव याप्रमाणे आहे। पहाटे 4 वाजता आम्ही शेगावला पोहोचलो। भक्तनिवासाच्या आवारात पहाटेच्या या शांत समयी या चिमुकल्या पक्ष्यांनी आमचे स्वागत केले। परिसर अतिशय स्वच्छ, सुंदर आणि शांत आहे। या ठिकाणी विठू माऊलीची भव्य मूर्ती आपणास पाहायला मिळते। भक्त निवासामध्ये तुम्हाला हव्या तशा रूम अल्प दरात उपलब्ध आहेत। सकाळी आम्ही फ्रेश झाल्यानंतर भक्त निवासामध्ये असलेले प्रसादालय या ठिकाणी नाश्ता करण्यासाठी गेलो। अल्पदरात चहा, नाश्त्याची आणि भोजनाची अतिशय सुंदर आणि प्रशस्त बैठक व्यवस्था या ठिकाणी संस्थांनी केलेली आहे। शेगाव संस्थांनी या ठिकाणी भक्तनिवास ते मंदिरापर्यंत फ्री बसेस ठेवल्या आहेत। त्यामुळे या बसमधून तुम्ही शेगाव रेल्वे स्टेशन, आनंदसागर आणि मंदिरापर्यंत फ्रीमध्ये प्रवास करू शकता। हे भक्कम असे सुंदर प्रवेशद्वार सर्वांचेच लक्ष वेधून घेते। आतमध्ये प्रवेश केल्यानंतर महाराजांच्या समाधीस्थळावर एक भव्य मंदिर बांधले गेले असून त्याची व्यवस्था येथील गजानन महाराज संस्थान पाहते। ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण शेवटी आलाच। श्री गजानन महाराजांचे सुंदर असे दर्शन झाले। मंदिराच्या परिसरात अनेक समाधी मंदिरे आहेत। आणि नागदेवतेचे छोटेखानी तुमदान मंदिर या ठिकाणी आपणास पाहायला मिळते। मंदिरात नागदेवतेची सुंदर अशी मूर्ती आहे। या ठिकाणी गजानन महाराज ध्यानाला बसत असा फलक या ठिकाणी आहे। आता शेगावला का जायचे याचे उत्तर मी तुम्हाला देतो। येथील सेवेकरी निस्वार्थीपणाने आपली सेवा बजावत असतात। प्रत्येक स्त्री पुरुषाला आदराने माऊली असे संबोधतात। येथील सेवेकरांचा नम्रपणा पाहण्यासाठी शेगावला जा। स्वच्छता ज्याच्या घरी तेथे लक्ष्मी वास करी, याप्रमाणे सेवेकरी सतत स्वच्छता करण्यात रमलेले असतात। मंदिराचा परिसर स्वच्छ कसा ठेवला पाहिजे हे पाहायचं असेल तर शेगावला जा। अन्नदान करताना तेही नम्रपणे कसे करायचे हे पाहायचे असेल तर शेगावला जा। श्रींची शिस्तबद्ध पालखी आणि टाळ मृदुंगाचा गजर ऐकायचा असेल तर शेगावला जा। येथे अनेक सुखसुविधा उपलब्ध आहेत। वयस्कर लोकांसाठी व्हीलचेअरची सुद्धा या ठिकाणी सोय आहे। काय नाही ते विचारा।
येथे सर्व काही आहे हे मात्र नक्कीच. यानंतर आम्हाला आनंद सागर पाहायचे होते, परंतु ते सध्या काम चालू असल्यामुळे बंद आहे असे समजले. नंतर आम्ही संत गोमाजी महाराज यांच्या नागझरी येथील समाधी मंदिराकडे गेलो. गोमाजी महाराज हे गजानन महाराजांच्या गुरुस्थानी आहेत. गजानन महाराजांची पालखी पंढरपूरला जाताना प्रथम या ठिकाणी दर्शन घेऊनच पुढे प्रस्थान ठेवते. हा परिसर लोकवस्तीपासून दूर आणि पूर्वी जंगलाचा एक भाग असावा असे वाटते. आतमध्ये जुन्या शैलीचे बांधकाम आणि भव्य आणि दिव्य प्रवेशद्वार आहे. गोमाजी महाराजांची समाधी या ठिकाणी आहे. आतमध्ये जुने भुयारी मार्ग असून गोमाजी महाराज येथे तपस्या करत असत. त्यांची पालखी सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते. त्या काळातील वापरात असलेली जुनी भांडी अजूनही जतन करून ठेवली आहे. हे सर्व पाहताना आपण भूतकाळात हरून जातो हे मात्र नक्कीच. समाधी मंदिराच्या बाहेर महाराजांनी निर्माण केलेले गोमुख पाहायला मिळते. याला 12ही महिने पाणी असते. आता शेगावला का जायचे याचे उत्तर तुम्हाला नक्कीच मिळाले असेल. म्हणूनच हे सर्व अनुभवण्यासाठी श्री गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी तुम्ही एकदा तरी शेगावला गेलेच पाहिजे. धन्यवाद.